संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौ एरोस्पेसमध्ये निर्मित ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली खेप रवाना। गती, अचूकता आणि शक्ती यामुळे ब्राह्मोस जगातल्या सर्वोत्तम क्षेपणास्त्रांपैकी एक ठरलं असून तिन्ही सैन्य दलांचा कणा आहे, संरक्षण मंत्र्यांचे गौरवोद्गार। जीएसटी दर कपातीचा अपेक्षेपेक्षाही जास्त लाभ ग्राहकांना मिळाला। नवरात्रीपासून वस्तूंच्या विशेषतः स्वदेशी वस्तूंच्या खरेदीमध्ये विक्रमी वाढ। वित्तमंत्री निर्मला सीतारामन। जीएसटी बचत उत्सव काळात क्रयशक्ती आणि मागणी वाढल्यानं अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली, केंद्रीय मंत्र्यांचं प्रतिपादन। भारत ब्राझील दरम्यानचा व्यापार या वर्षातच 15 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल। भारतासाठी नवा व्यवसाय ई व्हिसा जारी करण्याचीही ब्राझीलच्या उपराष्ट्रपतींनी केली घोषणा। भारत उभारत असलेल्या 5G जाळ्याच्या विस्तार वेगानं जगाला थक्क केल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन। भारतानं आपलं पहिलं स्वदेशी प्रतिजैविक नॅफिथ्रोमायसिन विकसित केलं, अशी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली माहिती। आरोग्यम धनसंपदेचा संदेश देणाऱ्या आणि समृद्धीचा सण धनत्रयोदशी निमित्त आज घरोघरी पूजन, खरेदीचा उत्साह। आणि नंदुरबार जिल्ह्यात चांदशैली घाटामध्ये भाविकांना घेऊन जाणारं वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, 15 जण गंभीर जखमी।